आजकाल लोकांना झोपच कुठे आहे? तर पुरुषांमध्ये जी इनफर्टिलिटीच्या केसेस वाढलेल्या आहे त्यामध्ये डायट, स्ट्रेस, कमी झोप याचा किती परिणाम होतो? आजकाल लोकांना झोपच कुठे आहे? आणि डाएट म्हटलं तर पूर्ण खराब झालेलं आहे डाएट. ओके, कामाच्या पद्धती पण चुकल्यात, लोक बाहेर असतात, मॅक्झिमम इटिंग हे बाहेर आहे. त्यामुळे काय झालंय ना, सगळं जंक फूड मध्ये जात आहे, घरचं खाणं जात नाहीये. त्यामुळे सगळ्या अनवॉन्टेड केमिकल्स पण शरीरात जात आहेत. त्याचबरोबर कामाचं प्रेशर. आता कामाचं प्रेशर का वाढलं? आधी काम करत नव्हते का? आता प्रेशर पण वाढलं कारण की वेळ मॅनेज होत नाहीये. बराच वेळ तुमच्या मोबाईलने घेतलेला आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं आजकाल लोक झोपतात कुठे? कारण की ते मॅक्झिमम टाइम तुम्ही जर स्क्रीनवर घालतायत तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होणार नाहीये. अँड दॅट डेफिनेटली अफेक्ट्स युअर लाईफस्टाईल. अँड लाईफस्टाईल अफेक्ट झाली का फर्टिलिटीवर त्याचा परिणाम होणारच आहे. दॅट इज वन रिझन.